हाय गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी धनश्री शिंदे आणि मी मेकअप, लाईफस्टाईल, ब्युटी, ट्रॅव्हल, व्लॉग्स याच्यावरती व्हिडिओज करत असते. तुम्ही जर का नवीन असाल तर आधीचे व्हिडिओ चेक करायला आणि मग सबस्क्राईब करायला विसरू नका. सो आज म्हटलं व्लॉग करूया. मी रॅन्डमली व्लॉग चालू केलेला आहे. असं काही ठरवलं नव्हतं की आज व्लॉग वगैरे करेल, पण काय झालं की मी शूट करत होती ब्रँड्सचे व्हिडिओज आणि मधूनच लाईट गेली. सो रिंग लाईट सध्या बंद आहे. म्हटलं चला व्लॉगला स्टार्ट करूया. मी तसं तर ब्लॉगला रिंग लाईट नाहीच यूज करत, त्याच्यामुळे मग म्हटलं ठीक आहे चला ब्लॉग चालू करूयात. आणि लाईटही गेलेली आहे, सो म्हटलं माझी रिंग लाईट तोपर्यंत बंद आहे, कारण की मी शक्यतो इन्व्हर्टरवरती रिंग लाईट नाही ऑन करत. त्याला खूप जास्त पॉवर लागते, त्यामुळे म्हणून म्हटलं लेट्स गो ब्लॉग चालू करूया. सो आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला काही ग्लिम्स बघायला भेटतील वीकमधल्या. सो लेट्स गो. सो लाईट तर गेलेली आहे आणि बाहेर पाऊस सुद्धा चालू झालाय, मी तुम्हाला दाखवते. आणि खूप असे ना सकाळपासूनच थंड हवा सुटली होती आणि आता पाऊस यायला लागलाय. लेट मी शो यू. सो ही आहे आमची सुंदर अशी बाल्कनी, ज्याच्यामध्ये आईने खूप अशी झाडं लावलेली आहेत. आणि सोबतच तुम्ही बघू शकता बारीक पाऊस चालू झालेला आहे. मी तुम्हाला एकदा एका व्हिडिओमध्ये ही सगळी झाडं दाखवेन. आमच्या प्रत्येक बाल्कनीमध्ये खूप झाडं आहेत. सी, मला तुम्हाला ते दाखवण्याआधी सगळ्या बाल्कन्या थोड्याशा आवराव्या लागतील, कारण की बराच असा पसारा असतो बाल्कन्यांमध्ये. बट वातावरण जे आहे ते खूप छान झालेलं आहे. सकाळपासून एकदम थंड अशी हवा सुटलेली आणि आता पाऊस चालू झालाय. वाव. सो या तुम्ही बघितलंच असेल पाऊस चालू झालेला आहे आणि मग मी थोडासा ब्रेक घेतलाय. बरं झालं माझा ॲटलिस्ट एकही व्हिडिओ शूट झाला आणि मग लाईट गेली हे मला कळालं. तोपर्यंत माझी रिंग लाईट चालूच होती इन्व्हर्टरवरती मी शक्यतो नाही चालू ठेवत, कारण की त्याला जास्त पॉवर लागते रिंग लाईटला. सो मी तोपर्यंत तुम्हाला मला या आठवड्यामध्ये कोणते कोणते PR रिसीव्ह झाले ते दाखवते. सो फर्स्टली हे बायोडर्माचं यांची ही बरणी पण देतात सोबत. ही खूप सुंदर आहे, मला ही खूप आवडते आणि माझ्याकडे अशा भरपूर झाल्यात आणि मला खूप आवडतात. आणि त्याच्यामध्ये दिलेलं आहे हे त्यांचं न्यू लॉन्च ॲटोडर्म लिप बाम. सो त्यांच्याच ब्रँडचा व्हिडिओ मी करत होते आता. सो या, आणि त्यासोबतच लॅक्मेचं पण एक PR रिसीव्ह झालेला आहे. या लॅक्मेचं PR मध्ये पण खूप काय काय आहे आणि खूप छान छान आहे. त्याच्यासाठी मी वेगळा व्हिडिओ बनवेनच, तेव्हा तुम्हाला दाखवेन. आणि सोबतच डॉक्टर शेट्सचं स्किन केअर प्रोडक्ट्स आलेले आहेत. सो यांचे पण मी काय करते, हे जेव्हा मला येतात त्याच्यानंतर एक 7 ते 8 दिवस ट्राय करून बघते कसे आहेत हे जाणून घेते आणि मग त्याच्यावरती व्हिडिओज करते. त्याच्यामुळे मला थोडा वेळ लागतो. आणि आजचा माझा शूट डे होता की चला प्रोडक्ट्स ट्राय करून झालेले आहेत, बघितलेत कसे नाही ते. तर आता आपण शूट करायला घेऊया. आणि मी शूट करायला घेतला आणि वाव, लाईटच गेली. हे असं काहीतरी माझ्यासोबत आहे ना नेहमी घडत असतं, त्याच्यामध्ये काही नवीन नाही. सोबतच गणपती बाप्पाचं विसर्जन झाल्यानंतर आम्ही ते जे सेटअप होता तो सगळा लगेचच ठेवून दिला, पण बाकी घरामध्ये बराचसा असा पसारा आहे अजून पण. तो पण आवरायचा आहे. ब्रँडचे सगळे व्हिडिओज सुद्धा कम्प्लीट करायचे आहेत. प्रोडक्ट्स जे आहेत ते ट्राय करून बघायचे आहेत. एवढं सगळं काम आहे. सध्या 100च्या स्पीडने काम चालू आहे. लेट्स सी हा वीक आपला कसा जातोय. माझ्या मते तरी खूप प्रोडक्टिव्ह आणि बिझी असणार आहे. लेट्स. ॲक्च्युली मला असा बिझी असा वीक असेल ना तर मला जास्त चांगलं वाटतं की काम झालंय आपलं हे महत्त्वाचं, की काहीच नसण्यापेक्षा काहीतरी आपण करतोय हे खूप महत्त्वाचं आहे. गाईज, आउटफिट चेंज आणि डॉक्टर शेट्सचा पण व्हिडिओ डन झालेला आहे. सो लेट्स सी आता काय करायचंय. आता मला ह्या दोन्ही व्हिडिओचं लगेचच एडिटिंग करायचं आहे. केल्यानंतर एडिट करणं हे सर्वात मोठं टास्क असतं प्रत्येक क्रिएटरसाठी. आणि शूट करायला काही वाटत नाही, पण एडिट करायला खरंच मला तर खूप कंटाळा येतो. बघूयात आता फास्ट काम करूया. लेट्स गो. इथे स्नोवी माझ्या टेबलवरती कशी झोपली आहे बघू शकता. माझा टेबल म्हणजे तिची गादी असते. तिला या जागेशिवाय ना दुसरीकडे कुठे नकोच वाटतं झोपायला. बघा कशी शांत झोपली आहे आणि ते पण लॅपटॉप उशाला घेऊन. वा. 2000 years later. गुड मॉर्निंग. चला मस्त असा चहा घेऊयात. स्नोवी,
स्नोवी मस्त पावसाची मजा लुटते. वा स्नोवी इकडे बघ कोण आहे. स्नोवी बसली आता कशी बसली बघ. खतकाळ मांडून. तर आता आई इथे मेथंबा करते. आज जेवणासाठी दुपारी आहे भेंडी आणि सोबतच आई मेथंबा पण करते. चला बघूया. तुम्ही इथे बघू शकता इथे भेंडीची भाजी होते आणि आईने इथे मेथंबाची पण तयारी केली आहे. वा मस्त. आपली मेथंबाची रेसिपी किती व्हायरल गेली आहे ना ग आई धनुश्रीज किचन वरची. हो 90K व्हायला आले. तुम्ही जर का बघितली नसेल अजून तर नक्की जाऊन बघा आणि टेस्टला पण खूप छान लागतो. आणि जर का तुम्ही बोलत असाल की या सीझनमध्ये तुम्हाला कैरी कशी भेटली तर त्या बाबतीत माझी आई लकी आहे. तिला एक तरी कैरी नक्की भेटते बाजारातून. सो खूप आंबट अशी कैरी आहे. बरं मला आवडते कैरी. 12ही महिने आमच्या बाजारामध्ये कैरी उपलब्ध असते. सो आई आणते आणि मेथंबा करते. आईला मेथंबा खूप आवडतो. अशी मल्टीटास्क करते माझी आई. बघा इथे भेंडीची भाजी चालू आहे, इथे मेथंबा. एका कैरीमध्ये मी 2 हे केले. एक तो कैरीची चटणी आणि एक मेथंबा. जे कैरीला थोडं थोडं राहताना मग त्याची चटणी करून आईने कैरीची चटणी पण केलेली आहे. एका कैरीमध्ये आईने हे असे 2 पदार्थ केलेत. कैरीची चटणी आणि ते कैरीचा मेथंबा. याच्यामध्ये गूळ पण टाकलेला आहे. आता ह्याला आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे. याची डिटेल रेसिपी मी टाकलेली आहे, बघायला विसरू नका. तर आता आईचं जेवण बनवून तयार होत आहे तोपर्यंत मी मेबलिन इव्हेंटचा व्लॉग अपलोड करणार आहे. कारण की काय झालं, मेबलिन इव्हेंट ॲक्च्युली खूप आधी झाला पण गौरी गणपतीचं कंटेंट माझ्याकडे होतं म्हणून मग मी तो व्लॉग आधी टाकला आणि आता मेबलिन इव्हेंटचा व्लॉग आत्ता अपलोड करणार आहे. आणि सोबतच तुम्हाला मला अजून एक दाखवायचं आहे. सी मॅजिक बबल्स हे दादानी आणले होते. सो लगेचच आम्ही भिजवून ठेवले. मी जेव्हा लहान होती ना तेव्हा हे दररोज आणायचे दररोज. आणि ते पण असे वेगवेगळ्या शेपचे मिळायचे, म्हणजे फ्लावरचे किंवा ॲनिमल्सचे. असे हे नॉर्मल आहेत, गोल बॉल्स आहेत. मी तुम्हाला एक दाखवते. असे असे आता हे अजून काही तास, आज सकाळीच भिजू घातलेत, अजून काही तास भिजल्यानंतर अजून मोठे होतील. सो मी उद्या सकाळी पण तुम्हाला ह्याचा एखादा शॉर्ट दाखवेन. सो मी ती टेबलवरतीच ठेवलेत माझ्या. चला तर मग आता आपण लगेचच ब्लॉग अपलोड करून घेऊया. सो इथे जेवण तयार आहे. चला तर मग छान असं जेवण करून घेऊयात. तर आपण इथे काकडी घेतलेली आहे, छान मस्त चपाती, मेथंबा, कैरीची चटणी आणि भेंडीची भाजी. भेंडीची भाजी सगळ्यांचीच फेवरेट असते नाही का, पण मला एवढी नाही आवडत, पण आईच्या हातची आवडते. सो चला जेवण करून घेऊया. तर आज जेवणासाठी आईने बनवलेला आहे फ्राईड राईस. वाव काय टेस्टी दिसतोय. आज फ्राईड राईस खाएंगे. खूप टेस्टी झाला, एकदम मस्त झालेला आहे. कधी एकदा जेवायला बसेन असं झालंय मला तर. तोंडाला खूप पाणी सुटलं. लव यू आई. The next
day. गुड मॉर्निंग गाईज. आज संडे आहे आणि मी तुम्हाला हे मॅजिक बॉल्स काल दाखवले होते आणि काय माहिती का पण ना हे वाले मॅजिक बॉल्स ना जास्त असे मोठे नाही झाले, एवढेच राहिलेत आणि काय काय त्याच्यातले असे लहान मोठे झालेत. हा वाला माझा खूप फेवरेट आहे, लॅव्हेंडर कलरचा आहे, खूप छान दिसतो. ह्याला आहे ना असं एकदम सॅटिस्फॅक्शन असं मिळतं, असं हात लावून सारखं सारखं. वाव. संडेचा सुद्धा जोरदार पाऊस चालू आहे आणि असं बाहेर अजून पण पाऊस पडतोय, असं थंडी वाजते आणि मग असं शाल घेऊन बसावं. हा पाऊस काही कामच करू नये असं वाटतं. थोडासा पत्ता झालाय, तुम्हाला सांगेनच. पार्टीच सही पुढे म्हणजे मॅजिक बॉल. पार्टीचा काय होईल? बॉल वाटीचा बॉल होईल, त्याचं काय जाईल ना एका क्लिक मध्ये. क्लिक मध्ये हे काय हे काय असं करतात का? हा, लॅपटॉपची उशी पाहिजे आम्हाला, हे ठेवायला पाय ठेवायला हे पाहिजे. हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर आज आहे संडे आणि तुम्हाला माहितीच आहे मी ब्लॉगिंग करतच होते, म्हणजे चालूच होतं. छोट्या छोट्या क्लिप्स अशा मी घेतलेल्या आहेत. ॲक्च्युली मी जास्त असं डेली ब्लॉगिंग असं नाही केलेलं आत्तापर्यंत, पण आता थोडंसं वीकली ब्लॉग्स टाकायचे म्हटलं तर थोडे थोडे क्लिप्स मी घेतलेले आहेत. तुम्हाला हा ब्लॉग आवडेल मला नक्की माहिती आहे. आणि सोबतच आज सकाळी मी गेले होते बाहेर आणि माझ्यासोबत थोडासा पचका झालाय. पाऊस चालू होता तरी सुद्धा, पाऊस चालू असताना सुद्धा आम्ही म्हणजे मला माझं कार्ड जे आहे ते जिओ टू एअरटेल करून घ्यायचं आहे, कारण की जिओच्या रेंजमध्ये इथे थोडासा प्रॉब्लेम येतोय आमच्या इथे. म्हणून मग मी आणि दादा आम्ही दोघंही निघालो आणि तिथे पोहोचूस तोपर्यंत एवढा मोठा पाऊस यायला लागला. थोडा पाऊस चालू होता, एकदम बारीक होता, पण आम्ही पोहोचायला लागलो, जवळ आलो तोपर्यंतच एकदम मोठा पाऊस आला आणि ऑब्व्हियसली आम्ही भिजलो. वरून काय झालं असेल, आम्ही तिथे पोहोचल्यावरती कळालं की ते एअरटेलची गॅलरी बंद आहे. ओ माय गॉड, इतकं डोक्याला शॉर्ट लागला ना, म्हटलं शिट यार हे काय आहे, एवढं भिजून आलं आणि शेवटी गॅलरी बंद. दादा पण खूप चिडला. मग शेवटी आलो यू टर्न मारून घरी. जर का हा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा आणि त्यासोबतच जर का असेच मस्त मस्त ब्लॉग्स बघायचे असतील तर धनश्री शिंदेला नक्की सबस्क्राईब करा. माझा अजून एक चॅनल आहे धनश्रीज किचन म्हणून, त्याच्यात मी मस्त झणझणीत चमचमीत अशा रेसिपीज अपलोड करते, तर त्याला सुद्धा तुम्ही अजून बघितलं नसेल तर चेक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता आपण भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत स्टे पॉझिटिव्ह अँड स्टे हॅपी. बाय.